तर आज आपण बनवणार आहेत चकल्या. हे त्याचं साहित्य आहे. तर सुरुवातीला मी 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी फुटाण्याची डाळ असते ना, म्हणजे डाळवस ना, ते मिक्सरला वाटून चाळून घेतलेलं आहे. हे त्याचं प्रमाण आहे. तर ह्या वाटीने मी माप घेतलं आहे बघा. आणि अर्धी वाटी याच्यानेच तेल घेतलं, गरम करून ते त्यात टाकलं. तर ते मिक्स करते आणि त्यानंतर त्यात मसाले वगैरे घालते. तर असं त्याचा मुठळा झाला ना, म्हणजे व्यवस्थित ते पीठ लाटून घेतलं, म्हणजे तेल त्याला हे झालं. हे मसाले टाकले, हळद टाकली, थोडीशीच टाकायची, जिरेपूड, धनेपूड, मीठ आणि ओवा आणि तीळ घातले थोडे. आणि माझ्याकडे होता ना तो मॅगी मसाला घातला मी. आणि एकीकडे पाणी ठेवले तापायला. ते पाणी पण कडकडीत करून याच्यात घालायचं आहे. मी पाणी टाकलं आहे आणि ते हळूहळू मिक्स करते आणि त्याचं पीठ मळून मग एक साधारण 15-20 मिनटं साईडला ठेवून देते आणि मग तळायला घेते. हे बघा, आता चकल्या मी तळायला घेतलेल्या आहेत. हे तळून झाली आहे बघा, कशी कुरकुरीत झाली आहे चकली. एकदम झटपट आहे, म्हणजे आपल्याला भाजणीसाठी जे आपण पूर्वतयारी करतो ना, त्याची गरज नाही, पटकन होऊन जातं आणि चांगल्या कुरकुरीत होतात त्या. तर असं तेल मीडियम फ्लेमवरती ठेवलं आहे. सुरुवातीला व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलं मीडियम फ्लेमवरतीच. आणि मग त्याच्यात 4-4 चकल्या अशा टाकून अशा खाली बसायला लागल्या ना, म्हणजे त्या तळून झाल्या असं समजायचं. सुरुवातीला जेव्हा आपण टाकणार ना, त्यावेळेस त्याला बिलकुल हलवायचं नाही. एक साधारण 1 मिनटं तिला होऊ द्यायचं चकलीला व्यवस्थित आणि मग असं बाहेर काढायचं तेलातून, तेव्हा खाली अशा तळाला बसायला लागल्या. तर असं करून मग मी एकीकडे जास्त करून नाही ठेवत होती, थोडंच म्हणजे 4-4 करून लगेच तिथे गरमच ते करत होती. कारण ते करून पण नंतर मग त्या तुटतात, म्हणजे असं मोडल्यासारख्या होतात. त्यामुळे इमिडिएटली करायचं आणि लगेच टाकून द्यायचं. तर बघा, हे असे बुडबुडे येतात सुरुवातीला. मग तिला जरा रिलॅक्स होऊन द्यायचं. मग चकली अशी एकदम अशी नॉर्मल थोडं झालं ना 1 मिनटं की मग पलटी मारायची. ही रांगोळी मी पाडली होती पहिल्या दिवशी.